तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण माहिती आपण इथं डिस्कशन करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे 3 मार्च। तर 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि 2024 ची जी थीम आहे ती आहे लोक व ग्रहांना जोडणे। मोस्ट टाइमपी करायचं आहे कारण एन्व्हायरमेंट रिलेटेड हा दिनविशेष आहे। एक जागतिक पर्यावरण दिवस असतो जो की 5 जूनला काय केला जातो, साजरा केला जातो। ओके, जागतिक पर्यावरण दिवस। त्यानंतर पहा वन्यजीव कायदा। आता वन्यजीव कायदा हा कधीचा होता, तर वन्यजीव कायदा आहे 1972चा आणि त्यानंतर लगेच एका वर्षाने व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला आणि त्यानंतर लगेच एक वर्षाने जलप्रदूषण नियंत्रण कायदा 1974 सुरू करण्यात आलेला होता। त्यामुळे 72, 73, 74 असं सहज लक्षात ठेवू शकता। त्यानंतर हवा प्रदूषण नियंत्रण कायदा हा 1981चा आहे। हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। नंतर वनरक्षक कायदा हा 1980चा आहे। त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा म्हटला तर 1986चा आहे। आपल्याला एक माहित असलं पाहिजे, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 48A पर्यावरणाचे संरक्षण करणे या संबंधित आहे आणि ही कलम 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये टाकण्यात आलेली होती। आणि लक्षात असू द्या, भारताची लघु राज्यघटना 42व्या घटना दुरुस्तीलाच म्हटलं जाते कारण 42व्या घटना दुरुस्तीनं खूप सारे बदल आपल्या भारतीय घटनेमध्ये करण्यात आले होते। मग 42वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर लक्षात असू द्या 3 जानेवारी 1977ला लक्षात असू द्या 42वी घटना दुरुस्ती लागू करण्यात आलेली होती। त्यानंतर पहा राष्ट्रीय वन धोरण 1988 आणि राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसारच लक्षात घ्या, जे सपाट प्रदेश असतात त्या ठिकाणी 33% भागात जंगल असणं आवश्यक आहे पर्यावरणाच्या संतुलनासाठी, तर डोंगराळ भागामध्ये हे प्रमाण 66% असणं आवश्यक ठरते। पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग। आता बघा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 2024 मध्ये 30 वर्ष पूर्ण होत आहे। तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जो आहे त्याची स्थापना कधी झाली होती, तर ती झालेली होती 26 एप्रिल 1994ला। ती लक्षात घ्या, राज्य निवडणूक आयुक्त जे असतात, मुख्य निवडणूक आयुक्त वगैरे, त्यांची नियुक्ती लक्षात घ्या राज्यपाल करतात, मात्र त्यांची बडतर्फी हे राष्ट्रपतीद्वारे केली जाते। हा पॉईंट इथे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक ठरते। मग आता महत्त्वाचा पॉईंट आहे की 243 नुसार ग्रामीण भागासाठी निवडणूक आयोग काम करतो, तर 243 ZA नुसार शहरी भागासाठी हा निवडणूक आयोग काम करत असतो। त्यामुळे 243K आणि 243 ZA ह्या दोन्ही कलम आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचं काम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग करत असतो, तर लोकसभा, विधानसभा यांच्या निवडणुका घेण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग करत असतो। हा पॉईंट लक्षात घ्या। मग केंद्रीय निवडणूक आयोगाची कलम कोणती आहे, तर ती आहे कलम 324 आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली होती। म्हणूनच 25 जानेवारीला आपल्या इथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो। मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण कोण येते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत हा झाला ग्रामीण पंचायत राज भाग आणि महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत हा झाला नगरपालिकेचा शहरी पार्ट। ओके, सो या सर्वांच्या निवडणुका घेण्याचं काम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग करत असते आणि या 6ही ठिकाणी उभं राहण्यासाठी किमान वय 21 वर्ष इतकं असावे लागते, लक्षात असू द्या। मग महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त बघूया आपण। पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते देना चौधरी, दुसरे होते यल राजवाडे, तिसरे नंदलाल आणि चौथ्या होत्या नीला सत्यनारायण। ह्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या। ठीक आहे, त्यानंतर JS सहारिया आणि सध्या आहे मुख्य निवडणूक आयुक्त UPS मदान। ओके, सो हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल माहिती बघूया आपण। केंद्रीय निवडणूक आयोग ची स्थापना जी आहे मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली आहे आणि कलम मी आताच तुम्हाला सांगितली 324 अंतर्गत। आणि पहिले निवडणूक आयुक्त कोण होते, तर ते होते सुकुमार सेन। पण पहिल्या महिला म्हटलं तर VS रमादेवी। तलाठी एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारलेले आहे ऑलरेडी। आणि आताचे म्हणजे सध्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ते आहे राजीव कुमार 25वे। ओके, आणि अलीकडेच लोकसभा, विधानसभाच्या निवडणुका ज्या पार पडणार आहे ते राजीव कुमार यांच्याच नियंत्रणाखाली पार पडणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं। आणि विशेषतः म्हणजे 25वे आहे, त्यामुळे प्रश्न येणे अपेक्षित आहे। त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2024 कोणत्या ठिकाणी पार पडत आहे, तर ते गुवाहाटी आसाम या ठिकाणी पार पडत आहे। ठीक आहे, मात्र आसामची राजधानी दिसपूर आहे। त्यानंतर बघा, आसामला दिग्बुई हे प्रमुख खनिज तेल विहीर आहे। हा पॉईंट लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की खनिज तेलाचं उत्पादन हे आसाम राज्यामध्येच मोठ्या प्रमाणात होते आणि विशेषतः ते दिग्बुईला होते।
ओरंग नॅशनल पार्क आसाम या राज्यामध्येच आहे. हा पण एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे कंबाईन एक्झाममध्ये. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये असून ते एक शिंगी गेंड्यासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि लक्षात असू द्या, आसाममधली प्रमुख नदी जी आहे ती आहे ब्रह्मपुत्रा. कोणती नदी आहे, ब्रह्मपुत्रा. लक्षात असू द्या, ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. आणि ब्रह्मपुत्रा नदीच्याच पात्रामध्ये एक माजुली नावाचं बेट आहे. हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. ओके, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये माजुली नावाचं बेट आहे. ओके, त्यानंतर स्टार्टअप योजनेमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. ओके, आणि स्टार्टअप स्कीम कधी सुरू झाली होती, 16 जानेवारी 2016ला. म्हणून स्टार्टअप डे 16 जानेवारीला साजरा केला जातो. तर या पद्धतीनं हा अभ्यास करायचा असतो. मग आणखी एक योजना चर्चेमध्ये होती, ती म्हणजे उडान योजना. उडे देश का आम नागरिक. सुरुवात 21 ऑक्टोबर 2016ला. STM मेन्समध्ये हा प्रश्न विचारलेला होता. उडान दिवस हा 21 ऑक्टोबरला असतो. त्यानंतर गगनयान मोहीम जे 2025 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. तर यामध्ये 4 भारतीय पाठवणार आहे आपण. एक प्रशांत बालकृष्ण नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. तर हे लक्षात असू द्या. आणि गगनयान संबंधित जे आपलं एक रोबोट आहे, त्या रोबोटचं नाव आहे योममित्रा. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा इथं तुम्ही. त्यानंतर मराठ्यांना आरक्षण 10% लागू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे तारीख एकदा चेक करून घ्याल फक्त. आणि नेतृत्व कोण केलेलं आहे, तर ते केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी. आणि OBCला महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण, SCला 13% आरक्षण आणि STला 7% इतकं आरक्षण आहे. तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आता महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण किती टक्के झालेलं आहे. नंतर बघा स्टुडंट, जे काही जुने कायदे होते, इंडियन पिनल कोड, त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि एक इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, यांचे नवीन नावं बघून घ्या. लक्षात, हा कायदा 1860चा आहे IPC. त्यानंतर फौजदारी 1973चा आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे पुरावा कायदा 72चा आहे. तर या तिन्ही कायद्याच्या नावामध्ये बदल झालेले आहे. भारतीय दंड संहिता आता भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखला जाणार आहे. याच्यातला न्याय शब्द पाठ ठेवा. फौजदारी प्रक्रिया संहिता आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणून ओळखला जाणार आहे. तर पुरावा कायदा, भारतीय पुरावा कायदा हा साक्ष कायदा, भारतीय साक्ष कायदा म्हणून ओळखला जाणार आहे. आणि या तीनही नवीन कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे पॉईंट. टू द पॉईंट घेण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.